नमस्कार. मी डॉक्टर मुटकुळे सुजित, डिवाइन टच कायरोप्रॅक्टिक आणि डॉक्टर मुटकुळे हॉस्पिटल. आज आपण थोडासा साधा आणि सोपा वाटणारा पण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, पाणी. तर पाणी कधी प्यायचं आहे किंवा कधी प्यायचं नाही. तर पाणी हे ना सर्व आजारांवर म्हणजे अर्धे आजार चुकीच्या पाण्याच्या सवयीमुळे वाढतात. जर व्यवस्थितरित्या जर आपण पाणी पिलं तर आपण अर्धे आजार टाळू शकतो. तर ते कसं काय? तर पाणी जे आपण पितो तर त्याच्याबद्दल खूप प्रश्न आहे. जेवणानंतर प्यायचं, जेवणाच्या आधी प्यायचं, जेवणाच्या मध्ये प्यायचं. तर आपण आज आयुर्वेदानुसार पाणी कधी प्यायचं ते बघू. तर पाणी हे आपण जेवणाच्या अगोदर पिऊ शकतो, एक अर्धा तास. अर्धा तास जेवणाच्या आधी 1 ग्लास पाणी पिऊ शकतो. जेवणाच्या मध्ये आपण अर्धा ग्लास पाणी पण गोट हळूहळू पिऊ शकतो. पण जेवणाच्या नंतर लगेच पाणी प्यायचं टाळायचं. आपली खूप जणांची ही सवय आहे की जेवल्यानंतर आपण एक मोठा तांब्या घेऊन पाणी पितो. जठराग्नी मंद होतो, खूप त्रास वाढतात, त्याच्यामुळं पचनक्रिया बिघडते, ॲसिडिटी होते, वजन वाढतं, पोट साफ होत नाही, म्हणजे सर्व प्रॉब्लेम यामुळे होतात. तर आपण समजून घेऊ. तर पाणी पिण्यासाठी जे आपण भांडे वापरतो तर त्याच्यात काय? तर पाणी पिण्यासाठी मातीचे भांडे हे सर्वात नैसर्गिक आहे. त्यानंतर आपण तांब्याचे भांडे वापरू शकतो, ते अँटीबॅक्टेरियल काम करतं. प्लॅस्टिकचं भांडं टाळायचं आहे. त्यानंतर प्रकृतीनुसार ज्यांची वात प्रकृती आहे तर त्यांनी कोमट पाणी घेणं गरजेचं आहे, पण हळूहळू घेणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्यांची पित्त प्रकृती आहे तर त्यांनी सामान्य रेग्युलर पाणी प्यायचं आहे. कफ प्रकृतीवाल्याने गरम पाणी घ्यायचं आहे, परंतु ते कमी प्रमाणात घ्यायचं आहे आणि वारंवार घ्यायचं आहे. त्यानंतर आपण गरम पाणी आणि थंड पाणी याच्यातले फायदे तोटे बघू. गरम पाण्याने नक्कीच कफ कमी होतो, वजन कमी होते, डायजेशन वाढते. त्यानंतर ज्यांचा घसा दुखतो आहे किंवा थ्रोटचे प्रॉब्लेम आहे ते पण कमी होतात गरम पाण्याने. थंड पाण्याने उलट होतं, कफ वाढतो, घसा दुखतो, त्यानंतर वजन वाढतं, पचनक्रिया मंदावते. त्यानंतर आपण आता या पाण्याच्या बाबतच्या काही चुकीच्या सवयी बघू. की जिममधून आल्यानंतर लगेच गरम पाणी पिणे किंवा उभ्या उभ्याने पाणी पिणे, पाणी बसूनच पिलं पाहिजे. परत हळूहळूच पाणी पिलं पाहिजे. पाणी घाईघाईत प्यायचं नाही. एकदम 1 लिटर पाणी पिणं किंवा खूप फोर्सनं पाणी पिणं ह्या चुकीच्या सवयी तर या आपण टाळणं गरजेचे आहे. तर पाण्याच्या बाबत जेवढी काही माहिती होती आपल्याला आपण सांगितलेलीच आहे. आपण नवीन विषयांवर असेच व्हिडिओ बनवत राहणार आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. डिवाइन टच कायरोप्रॅक्टिक नावाने आहे. ज्यांनी फॉलो केलं नसेल त्यांनी आपल्या पेजला फॉलो करा. आणि कुणाला अजून नवीन विषयावर काही व्हिडिओ लागत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आपण पुढचा व्हिडिओ त्या विषयावर बनवू. धन्यवाद.